चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि आपली इंजिनिअरिंग मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे। बघा, अतिशय आनंदाची बातमी आहे। थोडा व्हिडिओ माझा लेट झाला, पण बातमी आनंद तितकाच झालाय जितका तुम्हाला झाला होता की महाट्रान्सकोने फायनली तुम्ही जे ईमेल कॅम्पेन वगैरे केलं, काही जितकेही प्रयत्न, अतोनाट प्रयत्न ज्या सर्व मुलांना केले अगोदर, त्या सर्व मुलांना खूप खूप अभिनंदन। कारण कुठेतरी तुमच्या प्रयत्नांना यश मिळालंय। यश मिळालंय असं म्हणण्यापेक्षा ना कुठेतरी यशाची सुरुवात झाली असं म्हणायला काहीच हरकत नाही। कारण येस, मी मानतो की एक्झॅक्ट डेट महाट्रान्सकोने अनाउन्स केली नाहीये, पण हा तुम्हाला त्यांना तुमच्या विचारावर थोडा विचार करायला तुम्ही नक्की भाग पाडलाय की बाबा आम्ही वाट बघत आहोत, आम्ही उगाच प्रिपरेशन नाही करत आहोत, आम्ही एक्झामिनेशनला भरपूर पैसे भरलेत आणि आमच्या खूप सारे डिपेंडन्सी तुमच्या एक्झामवर आहे, तुम्ही तुमच्या ईमेल थ्रू ते प्रूव्ह केले। आणि मित्रांनो, खरं सांगतोय की जशी महाट्रान्सकोने आता अनाउन्समेंट दिली, जे नोटिफिकेशन सगळ्यांना माहिती, मी काय घेऊन आलो नाही, पण अनाउन्समेंट मध्ये क्लिअरली लिहिलंय की नाव वी आर ऑन इट, राईट आहे। ते लवकरच एक्झामची डेट अनाउन्स करतील आणि मोस्ट प्रोबॅबली तुमची पुढच्या महिन्यात एक्झाम होण्याची 90 ते 95% शक्यता आहे। शक्यता म्हणण्यापेक्षा धरूनच चला की माझी नेक्स्ट मंथच्या सेकंड किंवा थर्ड वीकला कुठेतरी एक्झाम होणार आहे। कारण जर त्यांनी जो आता जी पीडीएफ, जे नवीन अपडेट दिले महाट्रान्सकोच्या साईटवर, जर ते खरं असेल तर विश्वास ठेवा की ह्या मंथच्या एंडिंगला किंवा नेक्स्ट मंथच्या पहिल्या वीकला तुमचं ऍडमिट कार्ड आउट होऊन जाईल। महाट्रान्सको जेई असू द्या किंवा महापारेषण जे पण आहे ना, आयटीआयचे जे मुलं आहे, टेक्निशियन, सगळ्यांचं राईट आहे, ऍडमिट कार्ड कुठेतरी आउट होऊन जाईल। आता प्रश्न हा पडतो ना की माझ्याकडे सगळ्या गोष्टी, मी जे प्रयत्न केले ना की माझी एक्झाम झाली पाहिजे, हे ठीक आहे, पण आता मला एक्झामला कुठेतरी ना बाळांनो, कुठेतरी एक्झामला प्रॉपरली फेस करायचे। जितकेही प्रयत्न केले ते प्रयत्न फक्त एक्झाम व्हावी यासाठी नव्हते, तर कुठेतरी माझं सिलेक्शन झालं पाहिजे यासाठी पण तितकेच होते, राईट आहे। आणि स्पेशली हा व्हिडिओ घेऊन आलोय की आता प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे। कारण बघा, लास्ट मोमेंटला जेव्हा एक्झाम येते ना, तेव्हा मी सांगतो की अगोदर सर्व मुलांचा खूप चांगला प्लॅन झालेला असतो की स्टडी कशी करायची, कोणता सब्जेक्ट कसा मॅनेज करायचा आहे, पण ऑल ऑफ सडन जेव्हा आपल्या माइंडला हे कळतं ना की माझ्याकडे आता फक्त 30 दिवसच शिल्लक आहे, मग मात्र खूप पंचायत होऊन जाते की आता काय वाचू, है ना, कुठून सुरुवात करू, कोणत्या विषयाला किती वेळ देऊ। आणि ही पंचायत दूर करण्याचा एक छोटासा प्रयत्न मी इथून तुमच्यासाठी घेऊन आलोय। तर टार्गेट महाट्रान्सको हा फक्त हुशार मुलांसाठी असतो असा बिलकुल नाही, हा गैरसमज काढून टाका की त्याला खूप सेमिस्टरला नॉलेज होतं, तो आमच्या सेमिस्टरचा टॉपर होता, इंजिनिअरिंगचा टॉपर होता, त्याचं सिलेक्शन होईल, बिलकुल नाही। कारण एक्झाम क्लिअर करायला टॅलेंट बरोबरच बाळांनो एक पेशन्स लागतो, एक एक ना काय बोलतात त्याला, एक कूल माइंड लागतं। आणि ते जो त्या कूल माइंडने त्या एक्झामचे 1.5-2 तास काढतो ना, तोच सर्व्हाइव्ह करून जातो। बाकी किती नॉलेज असतं काहीच फरक पडत नाही, राईट आहे। तर दोन ब्रांच विषयी मी बोलणार आहे बाळांनो, एक इलेक्ट्रॉनिक्स आणि एक इलेक्ट्रिकल। मोस्टली इलेक्ट्रॉनिक्स विषयी कोणी बोलत नाही, ज्या ट्रान्समिशनच्या पोस्ट आहे, पोस्ट जरी कमी असल्या ना पण त्याला कॉम्पिटिशन भरपूर आहे, ठीक आहे। जर प्रॉपरली स्टडी केली ना, विश्वास ठेवा सिलेक्शन हातातून जाणारच नाही। स्ट्रॅटेजी सुरुवात करण्या अगोदर मी जो कोर्स विषयी बोलतोय, आपला जो क्विक रिव्हिजन कोर्स जो खूप मुलांनी बाय केला ना, त्या कोर्सचा तुम्हाला फायदा करून घ्यायचा जर कोणता वेळ असेल मला, ही ती वेळ आहे ना। त्या कोर्समध्ये प्लीज हे बघू नका की व्हिडिओ कमी आहेत, है ना, खूप मुलांची बाळांनो कंटेंट भरभरून दिलाय, तो व्हिडिओज तुम्ही चेक करा, त्याचे एमसीक्यू चेक करा, भरपूर साऱ्या व्हरायटीचे तुम्हाला मी आणून दिले। आणि जर तुम्हाला वाटत असेल की ते कमी ना, तुम्ही कोणता एखादा दुसरा कोर्स घ्या ज्याच्यामध्ये 500-600 व्हिडिओ पडलेत। मी परत परत ते सांगत असतो, हे फिजिबल नाहीये की 500-600 व्हिडिओ तुम्ही एका मंथ मध्ये उडून टाकशाल, है ना, आणि इतक्या डिटेलमध्ये जाऊन काही फायदा होत नाही। माझं दरवेळेचं असतं की आपल्याला शॉर्ट आणि स्वीट कंटेंट कुठतरी भेटला पाहिजे, तो मोस्ट ऑफ दी कन्सेप्ट, नॉट ऑल कन्सेप्ट। कारण मला एक्झामला है ना आउट ऑफ मार्क घ्यायचे नाहीये, मला एक्झामला फक्त सिलेक्शन काढायचं ना, पहिले हा डोक्यात ही गोष्ट टाका। म्हणजे केव्हाही सिलेक्शन करताना तुम्ही आधीमध्ये स्टक होऊन जाणार, अरे हा कॉन्सेप्ट आला, काहीच फरक पडत नाही। एखाद्या कॉन्सेप्टने, एका क्वेश्चनने एक्झामचं सिलेक्शन बिलकुल जात नाही। मॅक्झिमम कॉन्सेप्ट करून जा, तुमची डिलिव्हरी एकदम परफेक्ट असेल, एक्झामला सिलेक्शन कुठेच जाणार नाही, राईट आहे। मग जो कोर्स मी डिझाईन केला ना, ज्याही मुलांनी परचेस केला असेल बाळांनो, हीच ती वेळ तुम्हाला पूर्ण रिवाइज करून द्यायचे, है ना। काही मुला कमेंट आलेले आहे ना मला की सब्जेक्ट वाचल्यानंतर कॉन्फिडन्स वाढतोय, बस मला कॉन्फिडन्सच बूस्ट करायचंय। अल्टिमेटली एक्झामला तुमचा कॉन्फिडन्सच तुमचे सोल्युशन आणून देतो। नॉलेज खूप कमी कामं येतं, का माहितीये का, नॉलेजला जर कॉन्फिडन्सची जोड नसेल ना, नीट आहे का, नॉलेजला तर कॉन्फिडन्सची जोड नसते, नॉलेज काहीच कामाचं नाही। कारण तुम्ही नॉलेजने खूप मोठे सम सॉल्व्ह करणार आणि शेवटी कॉन्फिडन्स लो असल्यामुळे ना 2+2 3 लिहून येणार, है ना। अशा मायनर मिस्टेक तुम्ही करणार जर तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट नसेल तर। आणि तो कॉन्फिडन्स बूस्ट देणारा कोर्स तुम्हाला आता युटिलाइज होणार आहे। प्लीज कोर्सला सुरू करा, काहीच नाही बाळांनो। ज्या मुलांनी अजून बाय केलं नसेल ना, त्यांच्यासाठी पण अपॉर्च्युनिटी, जास्त व्हिडिओज नाही येते, है ना। मला 50 ते 60 व्हिडिओ टार्गेट करायचे, माझं मॅक्झिमम प्रिपरेशन करायचं, मॅक्झिमम नाही ऑल मी म्हणतच नाहीये, मॅक्झिमम प्रिपरेशन करायचंय आणि एक्झामला पूर्णपणे फेस करायचंय। विश्वास ठेवा, तुम्ही जेव्हा आता एक्झामवरून बाहेर पडशाल ना, तुम्हाला भरपूर सारं सॅटिस्फॅक्शन असेल। सिलेक्शन खूप नंतरची गोष्ट आहे, एक्झामला सॅटिस्फॅक्शन खूप महत्वाचं आहे की मी लढलो,
मी एक्झाम जाऊन इकडे तिकडे तोंड बसत नाही, मी प्रत्येक क्वेश्चन बरोबर लढलो, मी प्रत्येक क्वेश्चनला माझा मॅक्स अटेम्प्ट दिला सिलेक्शन होण्यासाठी. ही जर फिलिंग आली ना, विश्वास ठेवा, आज नाही झाली तर उद्या कोणते ना कोणते एक्झाम तुम्ही क्लिअर करून जाशाल. सो ते व्हिडिओ प्रॉपरली प्लॅन करा, प्रत्येक सब्जेक्ट प्रॉपरली बघा. 6 ते 7 व्हिडिओ काही मोठी गोष्ट नाही क्लिअर करणं, राईट आहे. त्याचे नोट्स वाचा, ते एमसीक्यू परत परत सॉल्व्ह करा, आपल्या कोर्समध्ये टेस्ट सिरीज अटेम्प्ट करणं सुरू करा. इथूनच तुम्हाला कॉन्फिडन्स भेटणार आहे, राईट आहे. आणि विषय झाला बाळांनो की मी कोणत्या सब्जेक्ट पासून सुरू करू, है ना, कुठून सुरू करू, कसं सुरू करू. तर बघा, सिलेक्शन साठी अगोदर ते विषय निवडा जे तुमचे खूप प्रॉपरली प्रिपेअर झाले, है ना, जे तुम्हाला वाटतं ना की तुमच्यासाठी इझी. म्हणजे हे इझी जे लिहितो ना मी, इझी सब्जेक्ट. इझी म्हणजे कोणते? इझी म्हणजे ते सब्जेक्ट नाही जे खूप सोपे. इझी म्हणजे बाळांनो तुमच्यासाठी जे सब्जेक्ट सोपे आहेत, जे तुम्ही आतापर्यंत खूप घासले ना, अगोदर त्याच्या एका शॉर्ट नोट्स क्लिअर करा, है ना. एक शॉर्ट नोट्स काढा की मला एक्झामच्या 2-3 दिवस अगोदर ते सब्जेक्ट ना प्रॉपरली रिवाइज करता येतील, या फेज मध्ये आणून ठेवा. जर तुम्हाला टोटल 10 सब्जेक्ट असतील ना, टोटल मी फक्त एक्झाम्पल देतो, प्रिपरेशन कसं असलं पाहिजे. टोटल सपोज माझ्याकडे 10 सब्जेक्ट आहेत, 10 सब्जेक्ट, तर आउट ऑफ दिस 10 सब्जेक्ट बाळांनो तुमचे 5 सब्जेक्ट असे असले पाहिजे ना, ज्याचं प्रिपरेशन तुम्हाला विदिन पुढचे 10 ते 15 दिवसात करायचंय. प्रिपरेशन करायचं म्हणजेच काय, मला या विषयाच्या शॉर्ट नोट्स अवेलेबल पाहिजे. शॉर्ट नोट्स माझ्या स्वतःच्या हँडरायटिंग मधल्या शॉर्ट नोट्स, राईट आहे. त्याच्यामधले मला इम्पॉर्टंट फॉर्म्युले मी लिहिलेले पाहिजे, इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे ना, जे असतील ते इम्पॉर्टंट फॉर्म्युला. नंतर माझ्या थिअरीचे स्टेट फॉरवर्ड एक्झामला विचारले जाणारे क्वेश्चन, थिअरीचे अशी एमसीक्यू बाळांनो जे स्टेट फॉरवर्ड विचारले जाते. या तिन्ही गोष्टी माझ्या कमीत कमी 5 सब्जेक्टसाठी प्रिपरेशन असल्या पाहिजे पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये. मी तर बोलतो 10 डेज खूप झाले, कारण मी ना बाळांनो फिल्टर लावलंय कोणाचं रे, इझी सब्जेक्टचं फिल्टर लावलंय. इझी सब्जेक्ट म्हणजे तुमच्यासाठी असे सब्जेक्ट जे तुम्ही खूप आरामात, तुम्हाला वाटतं की समजण्यासारखे असतात. आपली सगळ्यांची इंजिनिअरिंग झाली, स्वतःच्या डोक्याला सांगा की आता सगळ्याच गोष्टी अवघड म्हणून चालणार नाही, मला कुठेतरी फिल्टर करावं लागेल की हे सब्जेक्ट मला येत नाही आणि हे सब्जेक्ट मला येतात. जोपर्यंत तुम्ही हे फिल्टर लावणार नाही ना, तोपर्यंत तुम्ही कोणताही विषय किती घेऊन बसा, दिवसभर लायब्ररीमध्ये जाणार, त्या विषयाकडे बघत राहणार, संध्याकाळी जेवायला परत घरी येणार, झोपून जाणार आणि अल्टिमेटली सिलेक्शन कुठेच होणार नाही, राईट आहे. त्याच्यामुळे स्वतःच्या माइंडला पहिले उठवा, त्याला विचारा बाबा मला कोणते सब्जेक्ट चांगले येतात आणि कोणते थोडे बेकार आहेत. आता चांगले सब्जेक्ट म्हणजे खूप डिटेलमध्ये वाचायला जाऊ नका, आहे ना, आपल्याला पीएचडी बिलकुल करायची नाहीये. सब्जेक्टमध्ये फक्त एवढाच फोकस ठेवा की माझे मॅक्झिमम कॉन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे. म्हणून तो कोर्स जो मी सांगितला, त्या कोर्स मधले माझ्या कोर्स मधून ते 5 सब्जेक्टचे कमीत कमी सगळे व्हिडिओज बघा आणि लगेच तुम्ही टेस्ट सिरीज अटेम्प्ट करा. आणि हे सगळं अटेम्प्ट करून फक्त सोडून देऊ नका, याच्या मी सांगितलं ना शॉर्ट नोट्स बनवा, है ना, स्वतःची एक प्रॉपर एक करा, त्याच्या सगळ्या गोष्टी शॉर्ट मध्ये लिहा. शॉर्ट मध्ये म्हणजेच काय, तुम्हाला ते वाचून परत रिवाइज झाल्या पाहिजे. आणि हे 5 सब्जेक्ट बाळांनो जसं ऍडमिट कार्ड आउट झालं, तुम्हाला एक्झाम डेट माहिती आहे ना, त्या डेट पासून याला वाचणं परत परत रिवाइज करणं सुरू करा. कमीत कमी हे 5 सब्जेक्ट तुम्हाला खूप चांगला स्कोर देतील. राहिली गोष्ट बाकीच्या 5 विषयाची बाळांनो, त्या बाकीचे जे 5, आता 5 म्हणजे 10च कंप्लीट नाही, मी 10 सब्जेक्ट ओव्हरऑल मानून चाललोय. मी तुम्हाला डिटेल सिलेबस देतो, पण आता फक्त ऐकत चला मी काय बोलतोय. जे रिमेनिंग माझे 5 ते 6 सब्जेक्ट राहतील, जे पण राहतील ना, त्याच्यामधले इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट उचला, जे माझ्या कोर्समध्ये तुम्हाला दिसणार आहे ना. मी त्या कोर्समध्ये खूप हायलाइट केले, हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे, हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. त्याच्या परत नोट्स काढणं सुरू करा. सब्जेक्टमध्ये एकदा सोप्या शब्दात सांगत झालं, सब्जेक्टमध्ये 100 अक्षर असले ना, 100 अक्षर, त्याच्यापैकी मला 60 ते 70 अक्षर चांगले करायचे आहे. 30 अक्षर जे रामजे की मला परीक्षेला आउट ऑफ स्कोर करायचा नाही. मी परत सांगतो, ते 30 अक्षर बाजूला फेकून द्या. ते 70 अक्षर ज्याचे परत एक्झामला क्वेश्चन्स येतात ना, त्याची प्रॅक्टिस करायला सुरू करा. तेवढाच वेळ द्या. दररोज फक्त एकच विषय घेऊन बसू नका, है ना. दररोज कमीत कमी 2 ते 3 विषय करा. बघा, आपल्या माइंडची एक मेंटॅलिटी असते. तुम्हाला जर मी एखादा मूवी पाहायला लावला ना, सपोज मूवी 3 तासाचा आहे, तो मूवी तुम्ही बघितला, मी परत तोच मूवी लावून देईल तुम्हाला, परत तोच लावून दिला, परत बघून ना माइंड बोर होतं, माइंडचं सॅच्युरेशन येतं, माइंड बोलतं माइंड मी थकलोय आता, मला नकोय. पण माइंडला तेच नवीन गोष्टी देत राहिल्या ना, माइंड तितकं तुमचं ऍक्टिव्ह होतं, परत माइंडला तुम्हाला तितकीच एनर्जी भेटते. म्हणून दररोज 2 ते 3 सब्जेक्ट ना तुम्हाला फक्त टार्गेटने पकडायचे. कानात हेडफोन टाका, कोर्सचे व्हिडिओ वाचा, व्हिडिओ वाचल्यानंतर स्वतःच्या नोट्स काढा, लगेच एमसीक्यू अटेम्प्ट करा, म्हणजे टेस्ट अटेम्प्ट करा. टेस्टमधून काही नवीन गोष्टी शिकायला भेटतात, कारण सोल्युशन मी दिलंय. टेस्टमध्ये काही नवीन गोष्टी शिकायला भेटताय का, त्या गोष्टी पण बाजूला काढा. याची स्वतःची एक चांगल्या नोट्स बनवा. आणि अल्टिमेटली ज्या दिवशी ऍडमिट कार्ड तुमच्या हातात असेल ना, तुमचा सगळा कोर्स प्रॉपरली म्हणजेच काय माहितीये का, याच फॉर्म मध्ये झालेला पाहिजे. कोणत्या फॉर्म मध्ये, की माझं 60-70 मी सगळं बघून घेतलंय. द मोमेंट ऍडमिट कार्ड आउट बाळांनो, तुम्हाला फक्त रिवाइज करायचंय. त्या दिवसानंतर कोणताही नवीन विषय वाचायला जाऊ नका, कारण ना ते अर्धे मुलं तर ऍडमिट कार्ड बघूनच डिसाईड करतात, नको यावेळेस नको परीक्षा द्यायला, आहे ना, वाटतं की यावेळेस काय झालं, नेक्स्ट टाइम देईल. नेक्स्ट टाइम कधीच येत नसतो, विश्वास ठेवा. जसं गव्हर्नमेंट आपलं चालू आहे ना, मला कोणाला नावं ठेवायचं नाही, पुढची अपॉर्च्युनिटी कधी भेटेल मला माहित नाही, है ना, कोणीच सांगू शकत नाही. आताच
पोस्ट आल्यात, पण एक्झाम करता तुम्ही किती लढले तुम्हाला माहिती आहे. ज्या मुलांनी कॅम्पेनमध्ये पार्टिसिपेट केलं त्यांना माहिती असेल की खूप बॅडली लोक लढलेत आणि अल्टिमेटली कुठेतरी काहीतरी चांगलं समोर आलंय है ना. फायनल एक्झाम डेट होईल तेव्हा होईल, पण स्वतःला आज सांगा की माझ्याकडे फक्त 30च दिवस शिल्लक आहे. मला ह्या 30 दिवसामधले पहिले 10 ते 15 दिवस माझ्या इझी सब्जेक्टला फोकस करायचे आणि बाकीचे 10 ते 15 दिवस मला ते कॉन्सेप्ट करायचे जे परीक्षेला परत परत विचारले जातात. मला कोणत्या असं बिलकुल करू नका एखादा मुलगा एखादा बुक घेऊन घेतो, चला विषय वाचत चला, लाईन बाय लाईन वाचतोय, हे असं झालं, हे असं झालं, हे ट्रान्सफर करंट इकडे गेलं, हे करंट इकडे गेलं, काहीच होणार नाही. अल्टिमेटली तुम्ही एक टीचर बनून जाशाल, कोणाला तर विषय तुम्ही समजून सांगू शकतात, पण परीक्षेला तुमच्याकडून एमसीक्यूज अटेम्प्ट होणार नाही. मी लिहून देतो ही गोष्ट. त्याच्यामुळे स्टडीची मेंटॅलिटी बनवा. मला ते कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट कलेक्ट करा जिथून परीक्षेला प्रश्न पडतो. क्लिअर आहे? आय होप तुमचं खूप चांगल्यापैकी क्लिअर झालं असेल. राहिली गोष्ट बाळांनो सिलेबसचं, काही इम्पॉर्टंट सब्जेक्ट हायलाइट केले, इलेक्ट्रिकल वाल्यांकरता पण इलेक्ट्रॉनिक्स वाल्यांकरता पण. या सिक्वेन्समध्ये केलेत खूप चांगलं. आपण प्रत्येक सब्जेक्ट आहे ना, प्रत्येक गोष्टी कुठे ना कुठे मी कोणत्या ना कोणत्या विषयातून मी कव्हर करून गेली. नेटवर्क बाळांनो डोळे झाकून तोगा ब्रांचला इम्पॉर्टंट आहे, नाही ते इलेक्ट्रिकल तुमचं मशीन इम्पॉर्टंट आहे, राईट आहे. कंट्रोल सिस्टम इम्पॉर्टंट आहे. पॉवर सिस्टम झालं, अॅनलॉग डिजिटल झालं है ना. पॉवर सिस्टम डबल झालं का पॉवर सिस्टम, हे दोघं ऑलमोस्ट इक्वल, राईट आहे, काही डिफरन्स नाही. माझ्याकडून डबल कॉपीज झालं. आणि मग तुमचं हे प्रोटेक्ट, हे सगळं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस, ड्राईव्ह, इन्स्ट्रुमेंटेशन, हे सब्जेक्ट कुठेतरी इम्पॉर्टंट आहे बाळांनो. हे सब्जेक्ट जर तुम्ही थोडेसे प्रॉपरली अनालाइज केले ना, आता सब्जेक्टच्या नावावरून जाऊ नका, मधले कॉन्सेप्ट आपण खूप प्रॉपरली घेतले. काय म्हणून म्हणता कोर्समध्ये सर हा टॉपिक नाही, वरती टायटल दिलं, मध्ये व्हिडिओ चेक करा बाळांनो, सगळे कॉन्सेप्ट खूप प्रॉपरली आपण कव्हर केले आहेत, खूप चांगल्या प्रकारे कव्हर केलेत मी, राईट आहे. तर कुठेतरी स्वतःला एक टार्गेट द्या की मला याच्यातून 4 ते 5 सब्जेक्ट असे उचलायचे जे मला वाटतं की मी चांगल्या प्रकारे करू शकतो. ते 10 ते 15 दिवसामध्ये शॉर्ट नोट्स काढा. बघा पेन चालवत राहा, फक्त वाचत बसू नका. वाचलं कळलं माइंड मध्ये माइंड तुमचा रोम आहे का रे? बिलकुल नाही. माइंड तुमचा रॅम आहे. रोम आणि रॅम मधला फरक आय होप कळत असेल. आपला मेमरी, आपली जी डिव्हाइस आहे बाळांनो, ही रॅम आहे, रॅम, राईट आहे. जर थोड्या दिवसांना आठवलं परत ती फ्लश, पॉवर ऑफ झाला, झोपलो, सकाळी उठलो, विसरलो, राईट आहे. नोट्स काढा, शॉर्ट नोट्स काढा. स्वतःला विचारा की मी काल ज्या शॉर्ट नोट्स काढल्या मला आज समजतात का? या फॉर्म मध्ये गेले ना, ही परीक्षा जरी नाही क्लिअर झाली तर तुमच्याकडे एवढ्या प्रॉपर नोट्स असतील ना, एक ना एक एक्झाम क्लिअर करून घ्याल. एक्झाम प्रिपरेशन करायचं, मेहनत घ्यायची, तर वन टाइमच चांगली मेहनत घ्या ना. आताच थोडं वाचतोय, पुढच्या वेळेस थोडं वाटेल, काही तुमचं होणार नाही. तुम्ही फक्त एक्झामला एक काउंट आहात आहे ना, ते टोटल मुलं किती बसले त्याचा काउंट पण तुम्ही येणार. तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये कधीच बसणार नाही, राईट आहे. आणि इलेक्ट्रॉनिक्स वाल्यांकरता बाळांनो एक लिस्ट काढली आहे ना, प्रॉपर लिस्ट काढली, चांगल्या प्रकारे काढण्याचा प्रयत्न केलाय. याच्यामध्ये पण तुमचा ऑलमोस्ट सिलेबस सेम असेल. पण इलेक्ट्रॉनिक्सच्या मुलांनी पण पॉवर सिस्टमचे बेसिक गोष्टी बघून घ्या, कारण कुठेतरी ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन आणि तुमचं जनरेशन याच्यामध्ये तुम्हाला काम करायचं, तर बेसिक गोष्टी इलेक्ट्रॉनिक्सला पण विचारून घेतात, बिलकुल विचारतात, राईट आहे. जसे किती जी माझी ट्रान्समिशन लाईन चालली किती व्होल्टची असू शकते है ना, ट्रान्समिशनची लेंथ कमी का असते है ना. बेसिक क्वेश्चन, जास्त डीप मध्ये तुम्हाला घुसणार नाही, पण क्वेश्चन नक्की विचारणार. बेसिक गोष्ट बघून ठेवा. तुम्ही बिलकुल कंप्लेंट करू शकत नाही हा आमचा सिलेबस नाहीये. तुमच्या सेमिस्टर लेवलला कुठे ना कुठे थोडं बहुत पॉवर सिस्टम तुमचंही झालंय, राईट आहे. तर ओव्हरऑल जर कंप्लीट अनालिसिस करायची झाली तर मला 30 दिवसात टोटल गोष्टी टार्गेट करायच्या आहेत. मला माझे 4 ते 5 विषय असे निवडायचे आहेत ना जे मला वाटतात की इझी म्हणजे खूप इझी नाही, पण बाकीच्या विषयाच्या कंपॅरेटिव्हली इझी आहे, राईट आहे. आणि त्या वेळेने जर स्टडी करत राहिलं ना, विश्वास ठेवा 30 दिवसात आरामात सब्जेक्ट रिवाइज होतात. सब्जेक्ट रिवाइज होतात म्हणजे सब्जेक्ट पूर्ण संपतात, सब्जेक्टमध्ये पीएचडी झाली असं बिलकुल नाही. सब्जेक्ट रिवाइज होता याचा अर्थ हा झाला की मी माझे मॅक्झिमम कॉन्सेप्ट काय केले, कव्हर केले. बाकी मला ऍडिशनल गोष्टी मला करायच्या पण नाही, कारण मला एक्झामला आउट ऑफ मार्क घ्यायचेच नाहीये. मला फक्त सिलेक्शनचा स्कोर आणायचा आहे, राईट आहे. आय होप बाळांनो तुम्हाला बऱ्यापैकी थोडी स्ट्रॅटेजीला हेल्प झाली असेल. माझ्याकडून मी नक्की ट्राय करेल की आपण एक लाईव्ह सेशन सुरू करू, कारण आता मीच कन्फ्यूज आहे की तुम्ही तुमच्या सेल्फ स्टडीला आहात, पण दररोजचे 10 ते 15 किंवा 20 MCQs प्रत्येक सब्जेक्टचे, जसं मी इलेक्ट्रॉनिक्सला कम्युनिकेशन सिस्टमचे आणि इलेक्ट्रिकलला पॉवर सिस्टम आहे ना, जो इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे ना, आपण लाईव्ह नक्की सुरू करू. मला कमेंटमध्ये नक्की कळवा की सुरू करायचं का, कारण तुमचीही सेल्फ स्टडी असेल, मुलं काही डिप्रेस असतात, पण आपण दररोज अर्धा एक तास जर कंटिन्यू केलं आहे ना, कुठेतरी गॅप याच्याकरता पडतो. कारण बघा एक्झामची डेट नाही ना, मोटिवेशन नाही. मी आताच सांगतो, एक्झामची डेट आली ना, आता मोटिवेशन आहे. माझ्याकडे 30 दिवस बाकी, मला आता काय काय करता येईल है ना, तर आपण नक्की सुरू करू. आणि कोर्समध्ये कोर्सला टार्गेट करा. जितकाही कोर्स मी तुम्हाला दिलाय आपली इंजिनिअरिंग ऍप्लिकेशनला जो अवेलेबल आहे ना, प्लीज त्याचा फायदा करून घ्या, कारण त्याच्यामध्ये ना बाळांनो
छोटी छोटी मगर मोठी बात आहे ना, एकाच पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये तुम्हाला एवढे कॉन्सेप्ट शिकायला भेटतील ना की तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर कळेल. राईट आहे, त्याचा नक्की युटिलाइज करा आणि हा वेळ युटिलाइज केल्याशिवाय राहू नका. जे मुलं फर्स्ट टाइम व्हिडिओ बघतात त्यांना वाटत असेल की आता काय करू, तर बाळांनो प्लीज त्या कोर्सला बिंदास जा आणि तुम्ही एकदा कोर्स करून बघा. तुम्हाला कॉन्फिडन्स तर वाढेलच, पण एक्झामला सिलेक्शनचे चान्सेस पण तितकेच इक्वली वाढतील है ना. 600-700 व्हिडिओ बघण्यापेक्षा कुठेतरी 60-70 व्हिडिओ बघून जर सिलेक्शन होत असेल ना, तर याच्यापेक्षा सोनं पिवळं काहीच नाही. राईट आहे, काही डाऊट्स असतील, काही आणखी नवीन गोष्टी जाणून घ्यायच्या असेल, कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि प्लस जर तुम्हाला एखादा पर्टिक्युलर सब्जेक्ट हवा असेल लाईव्ह, तर आपण तोही नक्की प्लॅन करू है ना. काही मुलांनी मला ट्रान्समिशन लाईनची फॉल्ट अनालिसिसवर सांगितलं, मी कमेंट नक्की वाचली, तुमची कमेंट ऍक्सेप्ट सुद्धा केली, नक्की आपण त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ घेईल. पण बाळांनो सगळ्यात बेस्ट ह्या पिरियडला सेल्फ स्टडी असणार, ती सोडू नका. राईट आहे, आणि कोर्स विषयी जर डिटेल जाणून घ्यायचा मी डिस्क्रिप्शन मध्ये ना कोर्सची लिंक दिली आहे, बाय नावची डायरेक्ट लिंक दिली आहे. आपली इंजिनिअरिंग ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचे आहे ना, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. एकदा डाउनलोड करा, तिथून तुम्हाला कोर्समध्ये भेटून जाणार. काय डाऊट असतील तर माझा नंबर खाली तुम्हाला भेटून जाईल है ना, डिस्क्रिप्शन भेटून जाईल. मला व्हॉट्सअप करू शकता, कॉल करू शकता, मी नक्की अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करेन. राईट आहे, तर बाळांनो हाच एक छोटासा प्रयत्न होता तुमचा कॉन्फिडन्स बूस्ट करण्याचा. जरी कॉन्फिडन्स बूस्ट होत नसेल तर स्टडीतूनच तो परत बूस्ट होत आहे. स्टडी करणं सोडू नका, जिथं स्टडी करणं थांबवलं तिथून तुमचा प्रवास संपला. राईट आहे, चला इथंच पूर्णविराम घेतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत भेटू है ना, काही नवीन गोष्टी घेऊन मी नक्की येण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत काळजी घ्या, प्रिपरेशन करत राहा, स्वतःचा टार्गेट विसरू नका. दररोज समोर काहीतरी लावून ठेवा की टार्गेट महाट्रान्सफॉर्म मला क्लिअर करायचे, आणि क्लिअर नक्कीच करशाल. चला याच्यावर इथं पॉज घेतो. बाय.